अरे मावशी, आपल्या काकाच्या मुलीचं लग्न आहे, येणार आहे 16 तारखेला. त्याची पत्रिका आहे. लग्न आहे का? अरे ये ना मग, चहा पाणी घे ना. नाही हो, चहा पाणी राहू द्या. ये एवढ्या पत्रिका वाटायच्या बाकी अजून लय घर फिरणे मला. बरं ये. अरे पाटील ओळखता का तुम्ही? हे कुठे राहता? हा मग आपल्या इकडे पुढं 2-3 घर सोडले ना, इकडेच राहतात. तू चहा पाणी घेऊन गेला, नाट लागलेली दादा, थोडस घेऊन गे फक्त. बरं आता तुम्ही एवढं म्हणताय, आता चल या. बरं काकू, आता लग्नाला नक्की. तुमच्या घरी मूळ पत्रिका दिली आहे, तुम्हाला भाडं बी आहे. 30 रुपये भाडं टाकेल तुम्हाला. ये नाही बरं, सहकुटुंब सहपरिवार आहे. जा ये ना तर पडी नसता बोरे. आता तू एवढं दारापर्यंत आला, मूळ पत्रिका द्यायला येईनच भाऊ. सगळ्यांना काकांना बी घेऊन येईन मी बीन, आणि पोरांना बी घेऊन येईन मी. सगळी येऊ आम्ही. बरं मी काय म्हणते, अरे पोऱ्या चांगला आहे का? काय पगार आहे पोऱ्याले? काय म्हणता तुम्ही? पोऱ्या चांगला आहे का? अरे पोऱ्याला काडी मात्र व्यसनी. एवढा चांगला आहे पोऱ्या. पोऱ्या काय म्हणे, मला उंडावी नको म्हणे तुमच्याकडून. पोऱ्या एवढा चांगला आहे. अरे पण पगार पाणी पैसा किती कमावतो ते विचारलं का नाही तुम्ही ना? रात कारण केलं बस वगैरे होते बरं आता सध्या. पोऱ्या IT कंपनीत कामाले. जेवढं त्यांचं घर आहे ना, तेवढं तर आपला नुसता हॉल आहे. सॉरी 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 सॉरी. मग काय पाहिजे? त्यांच्या पुऱ्या गावामध्ये त्यांचं सगळ्यात मोठं घर आहे. आपलं जेवढं घर आहे ना, तेवढा त्यांचा नुसता हॉल आहे. त्यांच्या घरामध्ये एवढे संडास आहे, 4 संडास आहे त्यांच्या घरामध्ये. 4 लोक हाकताय एका टायमाला. पुरं घरदार चांगलं आहे. आपल्याला काहीच नाही टेन्शन. सगळं ते करायचं म्हणताय. आणि विशेष म्हणजे त्यांना हुंडा बी घेतला नाही. हे आपल्यासाठी लय भारी गोष्ट आहे. चांगलाच नशीब घेऊन येले रे मग. पोर एवढे चांगले लोक भेटले तर अरे लय भारी काम झालं भाऊ. खरे पण तिचं वय नाही अजून लग्नाचं. लहान नाही ती, लय लहान वाटतं ती. अरे तिचा आम्ही एवढ्या लवकर लग्न करणारच नाही होतो, पण लोक चांगले भेटले ना आपल्याला. मग कशाला एवढं चांगलं स्थळ कसं काय जाऊ द्या. त्याच्यासाठी आम्ही तिचं लग्न करतोय. खरे पोरचं काही लपडं बिपडत नाही ना? नाही तर कसं आहे, लग्न होईन आणि ते तिकडे पळून जाईन ती. अरे तुम्ही काय बोलताय मावशी? असं नका बोलत जा तुम्ही. माझी बहीण एवढी सज्जन आहे ना, कोणीच नाही तिच्या बरोबरीला. गावात तिचं पुरं नाव निघतं. ती हुशार आहे. ती अभ्यासात बी हुशार आहे, पण ती अशा रिकाम्या धंद्यांमध्ये कधीच पडली नाही. चला मावशी मग येतो. आता अजून एवढ्या पत्रिका वाटायच्या आहे. लई ताण झाला आहे, पत्रिकांचा लई ताण राहता. चालेल मग ये. मग काही वाईट नको वाटून घे बरं भाऊ. काही चुकलं असेल आपलं तर माफ करून देतो. आपण घरच्या सारखे संबंध आहे म्हणून एवढं विचारत होतो तुले. चालेल. चल. म्हातारी बी केवढी सडावर आली रे बाबा.